विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश जाने प्रभानंद फाउंडेशन आपलं स्वागत करतो. आपण गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिटर्मिनंट मेथडची जी थिअरी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण या पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये आपण 1, 2 आणि 3 हे प्रॉब्लेम पाहणार आहोत. ठीक आहे. तर आपलं पहिलं इक्वेशन आहे 3x - 4y बरोबर किती 10. म्हणजे a1ची व्हॅल्यू किती 3, b1ची व्हॅल्यू किती -4, C1ची व्हॅल्यू किती तर 10. त्यानंतर इकडे A2ची व्हॅल्यू किती 2, B2ची व्हॅल्यू किती 3 आणि C2ची व्हॅल्यू किती 5. तर आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं आहे तर Dची व्हॅल्यू काढायची आहे. आता Dची व्हॅल्यू करताना आपण काय घेतो, A1 आणि B1 घेतो. A1 A2 B1 आणि B2. तर आपल्याजवळ A1ची व्हॅल्यू आहे मी घेतो इथे. A1 किती आहे 3, A2 किती आहे तर 4, B1 किती आहे तर -4 आणि B2 किती आहे तर 3. काय केलं आपण, A1ची व्हॅल्यू 3, B1ची व्हॅल्यू -4, A2ची व्हॅल्यू 4 आणि B2ची व्हॅल्यू किती 3. आपण काढताना काय करतो तर डिटर्मिनंट काढतो. डिटर्मिनंटमध्ये कसं तर 3 गुणिला 3 -4 गुणिला 4. काय केलं 3 गुणिला 3 -4 गुणिला 4. काय येते 3 3 किती 9 -4 गुणिला 4 किती येते -16. आणि जर मायनस पाहिलं तर काय होते 9 + 16 किती होते दादा ते उत्तर 25. म्हणजे आपल्याला Dची व्हॅल्यू किती आली तर 25. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे तर dxची व्हॅल्यू काढायची आहे. जेव्हा आपण dxची व्हॅल्यू काढतो तेव्हा आपण xची व्हॅल्यू घेत नाही. म्हणजे काय येणार इथं तर C1 आणि C2, इथे B1 आणि B2. मग C1ची व्हॅल्यू काय आपल्याजवळ तर C1ची व्हॅल्यू आपल्याजवळ 10, C2 व्हॅल्यू आपल्याजवळ 5. पुन्हा B1ची व्हॅल्यू आपल्याजवळ काय आहे तर B1ची व्हॅल्यू -4, B2ची 3. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 गुणिला 3 -4 गुणिला किती 5. तर 10 गुणिला 3 केले तर किती 30 इथे किती होते -4 गुणिला 5 म्हणजे -20 मायनस काय होणार प्लस 30 + 20 बरोबर किती 50. म्हणजे dxची व्हॅल्यू किती आली आपली तर आली 50. त्यानंतर तिसरी व्हॅल्यू येते आपली dy ची व्हॅल्यू काढताना yच्या जागी काय लिहायचं C1 आणि C2 आणि A1 आणि A2ची व्हॅल्यू द्यायची तशी. आता A1 आणि A2ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि 4, C1 C2ची किती 10 आणि 5. काय करतो तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 गुणिला 5 -10 गुणिला किती 4. 3 गुणिला 5 किती तर 15 -10 गुणिला 4 किती तर 40. 40 मधून जर 15 गेले तर उत्तर किती सर 25. आणि इथे मायनस चिन्ह 40 सोबत आहे म्हणजे किती दादा तर -25. म्हणजे आपल्याजवळ 3 व्हॅल्यू आल्या. Dची व्हॅल्यू 25, dxची व्हॅल्यू 50 आणि dyची व्हॅल्यू -25. आता हे झाल्यानंतर काय करतो आपण xची व्हॅल्यू काढतो. xची व्हॅल्यू कशी काढायची तर dx/d. आता dx किती आहे आपला तर dx आहे 50. ठीक आहे. आणि आपला d किती आहे तर dची व्हॅल्यू आली किती आपली 25. इथे लिहिले मी 25. आता 25 न जर याला भाग दिलं तर 25 दुने 50 म्हणजे x ची व्हॅल्यू किती 2. जर आपण y ची व्हॅल्यू काढली तर काय dy/d. dy ची व्हॅल्यू किती आहे आपली -25 आणि d ची व्हॅल्यू किती 25. जर 25 × 25 म्हणजे उत्तर किती हा -1. म्हणजे सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय झालं आपलं द सोल्युशन ऑफ इक्वेशन इज xy. x ची व्हॅल्यू किती तर 2, y ची व्हॅल्यू किती -1. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं प्रॉब्लेम सेट किती मधलं प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं आपलं पहिलं गणित सॉल्व झालं. आता दुसऱ्या गणितामध्ये पाहिलं आपण तर इथे दिसते तुम्हाला 4x + 3y - 4 = 0 आहे. आपला स्टँडर्ड जो फॉर्म आहे तो इथे लिहितो मी ax + by = काय c. म्हणजे a1x b1y = c1 अशा प्रकारे लिहायचं. मग आता या इक्वेशनला याच्यामध्ये कन्वर्ट केलं तर काय होते 4x + 3y हा -4 तिकडे गेला तर काय होते 0 + 4 म्हणजे उत्तर किती तर 4.
म्हणजे इक्वेशन काय आलं 4x + 3y बरोबर किती 4. हे इक्वेशन तसं हा -5 इकडे घेऊन यायचा म्हणजे किती 6x मायनस इकडे जाऊन काय होणार +5y बरोबर किती 8. आता हे झालं इक्वेशन नंबर 2, हे झालं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता आपल्याजवळ व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू कशाची a1, ही व्हॅल्यू कशाची तर b1, ही व्हॅल्यू कशाची c1, ही व्हॅल्यू पुन्हा कशाची a2, ही व्हॅल्यू कशाची तर b2, ही व्हॅल्यू कशाची c2. मग टाकायचं आपलं d मध्ये आहे d = काय a1 a2 b1 b2. a1 ची व्हॅल्यू काय आहे आपली तर 4, b2 ची व्हॅल्यू किती आहे आपली a2 ची व्हॅल्यू किती आहे आपली तर 6, b1 ची व्हॅल्यू किती आहे आपली 3, इकडे b2 ची व्हॅल्यू किती आहे आपली 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 4 × 5 मायनस 6 × 3. 4 × 5 किती तर 20, 6 × 3 किती तर 80. 20 मधून जर 80 मायनस केले 18 मायनस केले तर किती राहते सर आपल्याजवळ तर 2. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आली तर 2. पुन्हा आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे तर dx ची. dx ची व्हॅल्यू काढताना काय करतो तर a1 आणि a2 च्या जागी म्हणजे x च्या जागी काय करतो आपण c1 c2 करतो आणि b1 b2 जसे जात असते. तर आपल्याजवळ c1 आणि c2 ची व्हॅल्यू आहे किती c1 4, c2 किती 8, b1 किती तर 3 आणि 5. पुन्हा काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 मायनस 8 × किती 3. आता 4 × 5 किती तर 20 मायनस 8 × किती तर 24. 20 मधून जर 24 गेले तर काय राहते तर -4. म्हणजे आपल्याला dx ची व्हॅल्यू किती आली तर -4 आली. आता पुन्हा dy ची व्हॅल्यू काढायची तर dy ची व्हॅल्यू काढताना काय तर y दिलेला आहे, y जागी काय लिहायचं c1 c2 a1 आणि a2 तसच्या तसं. a1 a2 ची व्हॅल्यू किती तर 4 आणि 6, c1 c2 ची किती आहे c1 c2 ची 4 आणि 8, 4 आणि 8 झालं. मग आता काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 8 मायनस 6 × किती 4. 4 × 8 किती तर 34, 32, 8 चौक 32 मायनस 6 चौक किती होते तर 24. जर 32 मधून 24 वजा केले तर उत्तर किती येणार 8. ठीक आहे. म्हणजे आपल्याजवळ डी ची व्हॅल्यू आली 2, dx ची व्हॅल्यू आली -4 आणि dy ची व्हॅल्यू किती आली 8. आपल्याला काय काढायचं आता आपल्याला आता x ची व्हॅल्यू काढायची आहे. x म्हणजे काय होते dx/d. ठीक आहे. तर dx किती आहे आपला तर dx आहे -4 dy 2. ठीक आहे. 2 दुनी 4 म्हणजे -2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली -2. आता y काढताना काय करायचं dy/d. dy ची व्हॅल्यू किती 8, d ची व्हॅल्यू किती 2, 2 चौक किती 8 म्हणजे उत्तर किती आपलं 8. म्हणजे x ची व्हॅल्यू किती -2, y ची व्हॅल्यू किती 4. म्हणजे द सोल्युशन ऑफ इक्वेशन इज किती xy बरोबर किती -2 4. अशा प्रकारे आपलं हे दुसरं गणित सॉल्व झालं. आता आपण तिसरं गणित पाहूया. इथे हा a1 हा कोण b1 हा कोण c1, इथे हा कोण तर a2 हा कोण तर b2 हा कोण तर c2. a1 ची व्हॅल्यू 1, b1 ची व्हॅल्यू 2, c1 ची व्हॅल्यू -1, a2 ची व्हॅल्यू 2, b2 ची व्हॅल्यू -3, c2 ची व्हॅल्यू 12. आता तेच टाकायचं गणितामध्ये. काय पहिल्यांदा डी ची व्हॅल्यू घेताना काय करतो आपण a1 a2 आणि b1 b2. आता a1 ची व्हॅल्यू काय आपल्याजवळ तर 1, a2 ची किती आहे 2, b1 ची किती आहे 2 आणि b2 ची किती आहे -3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × -3 मायनस 2 × 2 किती होते 1 × -3 म्हणजे -3 मायनस हे किती होते 4, -3 - 4 किती आलं उत्तर -7. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आली आपली -7. पुन्हा आपण कशाची व्हॅल्यू काढतो तर dx ची व्हॅल्यू काढताना x च्या जागेवर काय काढायचं c1 c2 b1 b2. मग c1 ची व्हॅल्यू काय -1, c2 ची व्हॅल्यू काय 12, b1 ची व्हॅल्यू काय तर 2 आणि b2 ची व्हॅल्यू काय -3. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 × -3 मायनस 2 × किती तर 12. मग आता काय होता -1 आणि -3 म्हणजे काय तर +3. मायनस आणि मायनसचा गुणाकार काय तर प्लस मायनस हे किती होतात
तर 12 दोन्ही किती 24. जर 3 मधून 24 जात नाही, 24 मधून 3 गेले किती राहिलं उत्तर 21 आणि मायनसचं चिन्ह -21. ठीक आहे. अशा प्रकारे dx ची व्हॅल्यू निघाली. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे तर dy ची व्हॅल्यू काढायची आहे. dy ची व्हॅल्यू काढताना इकडे काय तर C1 C2, इकडे काय तर A1 A2. आता A1 आणि A2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ A1 आणि A2, A1 1 A2 किती 2. C1 C2 ची व्हॅल्यू किती आहे -1 आणि 12. पुन्हा काय तिरपा गुणाकार 12 1 गुणिला 12 मायनस 2 गुणिला किती -1. आता हे 12 1 12 मायनस इथे किती होणार 2 गुणिला -2 मायनस मायनस काय तर प्लस 12 प्लस 2 बरोबर किती 14. म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू आली dy ची व्हॅल्यू आली. d किती आला आपला तर -7, dx किती आला -21, dy किती आला 14. तर काय काढायचं आपल्याला पहिल्यांदा x म्हणजे काय तर dx अपॉन काय dx ची व्हॅल्यू किती -21, d ची व्हॅल्यू किती तर -7, मायनस मायनस कॅन्सल 7 3 21 म्हणजे x बरोबर किती तर x बरोबरला 3. आता कशाची व्हॅल्यू काढायची y ची dy अपॉन d. आता dy ची व्हॅल्यू किती 14, d किती -2. ठीक आहे. बेसाठी 14 हा मायनस इथे सॉरी बेसाठी 14 म्हणजे किती -3 म्हणजे सोल्युशन ऑफ इक्वेशन किती आलं सॉरी इथे किती 7. तर हे काय होते 7 दुनी 14 म्हणजे इक्वेशन किती सर आपलं y ची व्हॅल्यू किती -2 म्हणजे द सोल्युशन ऑफ इक्वेशन इज किती x y x ची व्हॅल्यू किती 3 आणि 2 ची y ची व्हॅल्यू किती तर -2. ठीक आहे. इथे थोडंसं आपलं कन्फ्युजन झालेलं होतं. dy बरोबर 14, d बरोबर -7, 7 दुनी 14 म्हणजे मायनस. आता हे तिसरं गणित त्याच्याच म्हटलं चौथं गणित 6x - 4y बरोबर -12, 8x - 3y बरोबर -2. ठीक आहे. मग आता काय करायचं तर आता तेच की इथे a1 ची व्हॅल्यू 6, b1 ची व्हॅल्यू -4, c1 ची व्हॅल्यू -12. इथे काय a2 ची व्हॅल्यू 8, b2 ची व्हॅल्यू -3 आणि c2 ची व्हॅल्यू किती -2. आता तेच टाकायचं आपल्या इक्वेशनमध्ये. तर इथे डायरेक्ट करतो d ची व्हॅल्यू काय तर a1 a2 b1 आणि b2 बरोबर इक्वल टू a1 ची व्हॅल्यू किती तर 6, a2 ची व्हॅल्यू किती 8, b1 ची व्हॅल्यू किती -6, b2 ची व्हॅल्यू किती -3. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 गुणिला किती 6 गुणिला -3. ठीक आहे. इथे मायनस 8 गुणिला किती -4, 6 गुणिला -3 मायनस किती 18 मायनस किती 8 चौक किती -32. आता -8 हा मायनस मायनस काय होणार प्लस -18 प्लस किती 32. हे मायनस मायनस काय झाले प्लस 32 मधून जर 18 मायनस केले तर उत्तर किती येते बरोबर किती 14. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आली तर डी ची व्हॅल्यू 14. आता कशाची व्हॅल्यू काढायची तर dx ची व्हॅल्यू काढायची. dx काढताना x च्या जागी c1 c2 बाकी जसंच्या तसं. c1 c2 ची व्हॅल्यू किती c1 ची व्हॅल्यू -12, c2 ची व्हॅल्यू -2, b1 ची व्हॅल्यू किती b1 ची व्हॅल्यू -4, b2 ची व्हॅल्यू किती तर -3. पुन्हा तेच तिरपा गुणाकार -12 गुणिला -3 पुन्हा -4 गुणिला किती -3. मायनस मायनसचा गुणाकार काय प्लस 12 तिरी किती 36 मायनस पुन्हा 4 तिरी मायनस मायनसचा गुणाकार काय प्लस 4 तिरी किती 12. 36 मधून जर आपण काय मायनस केले हा सॉरी 4 सॉरी इथे काय होते तर -2 म्हणजे 4 दुनी किती तर -8. 36 मधून जर 8 मायनस केले तर उत्तर किती सर 28. इथे थोडंसं लक्षात घ्यायचं. इथं किती आलं आपलं तर -2 येते होती. -4 गुणिला -2 बरोबर किती -1. आता कशाची व्हॅल्यू करायची dy ची व्हॅल्यू काढताना काय तर a1 a2 जसा तसा आणि b च्या जागेवर c1 c2. तर a1 ची व्हॅल्यू किती a1 ची व्हॅल्यू किती आपल्याजवळ 6 आणि 8, c1 c2 ची किती -12 -2 काय होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 गुणिला -2 मायनस 8 गुणिला किती -12. 6 गुणिला -2 किती -12 मायनस 12 गुणिला -12 गुणिला 8 किती
तर 12 8 96. इथे काय होते मायनस मायनस काय प्लस, -12 प्लस किती 96. 96 मधून जर 12 गेले तर किती राहते, 9तून 6 गेले 4 आणि 9तून 1 गेला किती 8, म्हणजे किती आलं 84. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती 14, dx ची व्हॅल्यू किती 28, dy ची व्हॅल्यू किती 84. आता या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये टाकून द्यायच्या. काय x बरोबर काय dx अपॉन काय dx ची व्हॅल्यू किती आली होती आपली 28, डी ची व्हॅल्यू किती आली 14, 14 दुनी 28 म्हणजे काय उत्तर आलं आपलं 2. x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू काय dy अपॉन डी, dy ची व्हॅल्यू काय आली 84, डी ची व्हॅल्यू किती आली 14 आणि 14 ला जर आपण भागलं तर किती 14 सख किती 14 गुणिला 6 6 84 म्हणजे किती उत्तर आलं 6. म्हणजे उत्तर काय आपलं व्हायचं 6. म्हणजे द सोल्युशन ऑफ इक्वेशन इज किती XY, x ची व्हॅल्यू किती 2, y ची व्हॅल्यू किती 6. अशा प्रकारे आपण हे जे गणित आहे हे सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर आपलं जे 5वं गणित आहे ते आहे 4m + 6n बरोबर 54. ठीक आहे. इकडे काय आहे 3n + 2n बरोबर किती तर 20. आता तेच इथे a1 ची व्हॅल्यू किती तर 4, b1 ची व्हॅल्यू किती तर 6, c1 ची व्हॅल्यू किती तर 54, पुन्हा a2 ची व्हॅल्यू किती 3, b2 ची व्हॅल्यू किती 2 आणि c2 ची व्हॅल्यू किती तर 20. मग आता आपला जो डी ची व्हॅल्यू, पहिले डी ची व्हॅल्यू काढायची. तर डी च्या व्हॅल्यूमध्ये a1 a2 b1 b2 बरोबर a1 काय आहे आपल्याजवळ तर 4, b1 काय आहे a1 4, b1 किती तर b1 आहे आपल्याजवळ 6, a2 किती आहे तर 3 आणि b2 किती आहे तर 2. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 गुणिला 2 मायनस 3 गुणिला किती 6. ठीक आहे. तर काय होते 4 गुणिला 2 किती तर 8 मायनस 3 गुणिला 6 किती तर 18. 8 मधून 18 जाते काय नाही, 18तून 8 गेले किती तर 10, पण मायनस 18 मोठा आहे म्हणजे मायनस किती 10. म्हणजे आपल्याला डी ची व्हॅल्यू किती आली तर 10. आता आपण कशाची व्हॅल्यू काढू तर dx ची व्हॅल्यू काढू. dx ची व्हॅल्यू काढताना इथे c1 c2 इथे b1 b2. c1 ची व्हॅल्यू किती तर 54, c2 ची व्हॅल्यू किती 28, b1 ची व्हॅल्यू किती तर 6 आणि इथे किती 2. आपण पाहिलं तर 54 गुणिला किती 2 मायनस 28 गुणिला किती 6. आता 54 गुणिला 2 गेले तर किती 54 54 8 आणि हे किती 8 म्हणजे किती झाले 108 मायनस 28 गुणिला 6 गेले तर 8 सकम 48, हातचे 4 साईन 2 12 आणि 4 16 म्हणजे किती 168. आता 108 मधून 168 मायनस होत नाही, 168 मधून काय केले आपण 108 मायनस केले तर 8 हातून 8 गेले 0, 6तून 6 गेले 6तून 0 गेले किती 6 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 60. पण इथं मायनस 168 आहे म्हणजे किती मायनस 60. आपण पुढची व्हॅल्यू काढली dy ची. dy ची व्हॅल्यू काय तर a1 a2 बरोबर काय c1 c2. a1 ची व्हॅल्यू काय आपल्याजवळ तर 4, a2 ची व्हॅल्यू काय तर 3, c1 ची व्हॅल्यू काय तर 54, त्यानंतर c2 ची व्हॅल्यू काय 28. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 गुणिला किती 28 मायनस 3 गुणिला किती 54. आता आपण जर 4 गुणिला 28 केलं तर 28 चौक 8 चौक 32, हातचे आले 3, 4 दुने 8 आणि 3 11 म्हणजे उत्तर किती 112 मायनस 54 गुणिला 3 केले तर 4 3 12, हातचा आला 1 3 दुने 6 आणि 1 5 3 15, 5 3 15 आणि 1 किती झाले तर 16 म्हणजे किती आलं 162. आता 162 मधून जर आपण काय केले 112 वजा केले तर इथं 0 इथे 5 म्हणजे किती आलं उत्तर 50. मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या मायनस 122 मायनस 50. म्हणजे आपल्याला डी ची व्हॅल्यू आली -10, dx ची व्हॅल्यू आली -60, dy ची व्हॅल्यू आली -50. आता काय करायचं आहे पुन्हा तेच x बरोबर किती तर dx अपॉन डी, dx ची व्हॅल्यू किती -60, डी ची व्हॅल्यू किती तर -10, मायनस मायनस कॅन्सल 10 सख किती 60 म्हणजे x ची व्हॅल्यू किती तर 60. आता पुन्हा y ची व्हॅल्यू dy अपॉन किती डी. आता dy किती आहे आपला तर dy आपला -50 -50, डी किती आहे आपला
तर -10 मायनस मायनस कटले 10 पाची 50 म्हणजे उत्तर किती 5. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती 60 आणि वायची व्हॅल्यू किती 5. मग लिहायचं द सोल्युशन ऑफ इक्वेशन इज किती एक्स वाय. एक्सची व्हॅल्यू किती 6 आणि वायची व्हॅल्यू किती 5. अशा प्रकारे आपलं 5वं गणित सॉल्व्ह झालं. 6व्या गणितामध्ये पाहिलं तर हे इक्वेशन बरोबर आहे 2x + 3y बरोबर आहे. म्हणजे a1 किती 1, b1 किती तर 3, c1 किती तर 2. आता या इक्वेशनला जर आपण 2 मल्टिप्लाय केलं तर काय होणार 2 गुणिला x मायनस y गुणिला 2 इथे 2 बरोबर 1/2 गुणिला 2 काय केलं आपण मल्टिप्लाय बाय 2 केलं. तर इथे 2 आणि 2 कॅन्सल, इथे 2 आणि 2 कॅन्सल. काय इक्वेशन बनलं तर 2x मायनस किती y बरोबर किती तर 1. म्हणजे हे झालं इक्वेशन नंबर 2, हे झालं इक्वेशन नंबर 1. तर याच्यामध्ये a1 ची व्हॅल्यू 2, b1 ची व्हॅल्यू 3 आणि c1 ची व्हॅल्यू किती तर 2. याच्यामध्ये ही a2 ची व्हॅल्यू b2 ची व्हॅल्यू -1 आणि c2 ची व्हॅल्यू किती 1. आता हे काय टाकायचं इक्वेशनमध्ये टाकायचं काय आहे पहिल्यांदा d a1/a2 b1 b2. आता a1 ची व्हॅल्यू किती तर 2, a2 ची व्हॅल्यू किती तर 2, b1 ची व्हॅल्यू किती तर 3. इकडे b1 ची व्हॅल्यू किती तर -1. सॉल्व करायचं काय होते क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 गुणिला -1 मायनस इथे किती तर 3 गुणिला 2. इथे किती -2 मायनस 3 गुणिला 2 किती तर -7. 2 -2 आणि -6 मायनस किती 8. म्हणजे आपल्या जो d ची व्हॅल्यू आली किती तर -8. आता काय काढू आपण तर dx ची व्हॅल्यू काढताना इथे काय c1 c2 इथे काय b1 b2. c1 ची व्हॅल्यू काय तर 2, c2 ची व्हॅल्यू काय तर 1. इथे b1 3 -1 पुन्हा 2 गुणिला -1 क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 1 गुणिला किती 3. आता 2 गुणिला -1 किती -2 -1 गुणिला 3 किती तर -3. आता -2 आणि -3 किती होते -5. म्हणजे dx ची व्हॅल्यू किती आली तर -5. आता कायची व्हॅल्यू dy ची. आता dy बरोबर किती तर इकडे काय a1 a2 इकडे काय c1 c2. a1 ची व्हॅल्यू काय तर 2, a2 ची किती तर 2, c1 ची किती तर 2 आणि c2 ची किती तर c2 ची व्हॅल्यू किती 1. पुन्हा काय क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 गुणिला 1 मायनस 2 गुणिला किती 2. 2 गुणिला 1 किती 2 मायनस 2 गुणिला 2 किती तर 4. 2 मधून -4 वजा केले तर किती उत्तर -2. अशा प्रकारे dy ची व्हॅल्यू किती आली -2. आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू किती dx/d. dx ची व्हॅल्यू किती -5, d ची व्हॅल्यू किती तर -8. मायनस मायनस कटला उत्तर किती आलं 5/8. म्हणजे x ची व्हॅल्यू किती 5/8. y बरोबर काय तर dy काय d. dy ची व्हॅल्यू किती -2, d ची व्हॅल्यू किती -8. मायनस मायनस कॅन्सल. इथे काय जातात 2चा 8ला भाग जातो. बे एके बे चौक 8 म्हणजे वरतं किती शिल्लक 1 खाली किती शिल्लक 4. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 1/4. म्हणजे द सोल्युशन ऑफ इक्वेशन इज काय xy बरोबर 5/8 आणि इकडे y ची व्हॅल्यू किती 1/4. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या प्रॉब्लेम सेटमधले सर्वच्या सर्व गणितं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील समजत असतील तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.